पालक बंधू भगिनींनो नमस्कार. आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलच्या आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्या घरातली ही एक समस्या आहे की मूल ऐकत नाही. आपण खूप ओरडतो, रागवतो, पण काही केल्या मुलं ऐकत नाहीत. तर फक्त 2च मिनिटं हे पहा, हे ऐका, नक्कीच मुलांमध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. तुमचं मुलं ऐकत नाही म्हणून तुम्ही काय करता? आपली मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण काय करतो, त्याला धमक्या देतो, मारतो. "बघ येऊ देत ह्यानी, आल्यावर तुला सांगते." आपण घरातल्या पुरुष माणसाची, वडिलांची भीती घालतो. मोठ्या माणसांची भीती घालतो, शाळेत शिक्षकांची भीती घालतो. त्याला काही देणार नाही म्हणून त्याच्या काही गोष्टी काढून घ्यायची भीती घालतो. तरीसुद्धा मूल बदलत नाही. कारण चूक मुलाची नाही आहे. थांबा, ऐका पुढं. कारण काय आहे, मुलं ऐकत नाहीत कारण आपण बोलतो, पण ते समजत नाही मुलांना. आज 90% घरात एकच तक्रार आहे, की मुलं ऐकत नाहीत. आई थकलेली, बाबा चिडलेले आणि मुलं असतात गोंधळलेली. मुलं कानांनी नाही, तर वागणुकीनं शिकतात. आपण ओरडतो, तेव्हा मूल ऐकत नाही, ते फक्त घाबरतं आणि घाबरलेलं मूल कधीच जबाबदार होत नाही. पुढच्या वेळी जेव्हा आपलं मूल चूक करेल ना, तेव्हा ओरडायचं आपण बंद करूया आणि एकच वाक्य बोलूया. "हे चुकीचं आहे, पण तू वाईट नाहीस." मुलाचं वर्तन सुधारेल, पण आत्मविश्वास तुटणार नाही. आज आपण जसं बोलू, उद्या मूल तसंच बोलेल. आज आपण जसं वागू, उद्या मुलं तसंच वागतील. खरं तर मुलांना सुधारायचं असेल, तर आधी स्वतःला बदलावं लागेल. एखादी गोष्ट आपण मुलाला ओरडू नकोस असं म्हणत असतानाच आपणच त्याला ती गोष्ट ओरडून सांगत असतो. त्यामुळं मुलाच्या मनावरती नकळत हा संस्कार होतो, की ओरडून सांगितल्यावरच ती गोष्ट समोरच्याच्या मनावर बिंबते. त्यामुळं मूलसुद्धा आपलंच अनुकरण करायला लागतं. आपण सुद्धा आपल्या मुलांवरती, त्यांच्यावरती जबाबदारी टाकताना, त्यांना काही सांगताना ओरडून बोलतोय का? आदळआपट करतोय का? या गोष्टी जर होत असतील, तर नक्कीच मुलांच्यात फरक मात्र होणार नाही आणि आपली चिडचिड मात्र वाढत जाईल आणि हळू मुलं हातातून निसटून जातील. तर या गोष्टी तुमच्याही घरात घडताना दिसतात का? तुम्ही मुलांवर ओरडता, रागवता, आदळआपट करता, तरीसुद्धा मुलं ऐकत नाहीत. उलट बोलतात, उद्धट बोलतात. तर या गोष्टींनी आपल्यामध्ये जर आपण बदल केला, तर नक्कीच मुलांमध्ये सुद्धा बदल होईल. माझं तरी हे असं मत आहे. तुमच्या घरात कशी परिस्थिती आहे? तुमच्याही घरात मुलांवरती आरडाओरडा केल्यानंतरच मुलं ऐकतात, की खरंच तुम्ही काही वेगळी पद्धत अवलंबता? कमेंटमध्ये नक्की सांगा, जी अनेक पालकांना उपयोगाची होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. भेटूया अशाच पॅरेंटिंग, सोशल, मोटिव्हेशनल आणि स्टोरी टेलिंगबद्दलच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.